लोकशाही आघाडीला सरकार बनवण्याच्या इतपत बहुमत प्राप्त करून दिलं आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद, ईश्वराची कृपा, सोनिया गांधींचा आशीर्वाद यामुळे माझी पुन्हा एकदा नेतेपदी निवड झाली आणि या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. आपलं प्रेम या जिल्ह्याला निवडणुकीच्या प्रचाराच्या मध्ये आपण सर्वांनी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, प्रधानमंत्र्यांनी अतिशय विश्वासाने मला सांगितलं की काळजी करू नका भागवचित्र ही माझी दुसरी इनिंग आहे. क्रिकेटच्या भाषेत जर बोलायचं असेल तर ही माझी दुसरी इनिंग आहे. पहिली इनिंग माझ्या बहिणा अतिशय अवघड परिस्थितीमध्ये खराब होतं, प्रचंड पद्धतीनं, कारण अतिशय काठावरचं आमचं बहुमत होतं. विरोधकांच्याकडनं प्रचंड प्रमाणामध्ये कुठली टाकली जायची, कधी फास्ट बॉल माझ्याकडे यायचे, परंतु विकेट मात्र टिकवण्याचं काम आम्ही शेवटपर्यंत केलं. हवा कमी निघाल्या असतील परंतु विकेट पडू निघाल्या. काही लोक मला म्हणाले की मागच्या वेळा तुम्ही रनआउट झाला, रनआउट, आणि म्हणून त्या दुसऱ्या इनिंग मध्ये मी पुन्हा आलोच आहे आणि ओपनिंग जात आहे आणि ही टेस्ट आहे, वनडे नाहीये. हा 5 वर्षाचा आमचा सामना टेस्ट नाही, 5 दिवसाची असते तशी आमची टेस्ट मॅच आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितोय की मागच्या वेळेपेक्षा यावेळेस तुम्ही अतिशय चांगलं आहे, टक्केबाजी करायला प्रचंड उभा आहे, बॉलर जमलेले आहे. कारण गेली 5 वर्षपर्यंत करूनही काही जमलं नाही आणि पुन्हा येणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना काही अर्थ टिकवण्याचा लागू दिला नाहीये आणि त्यामुळे यावेळेला आम्हाला फारशी चिंता वाटत नाहीये. कारण यावेळेला आम्हाला आमच्या विकेटची चिंता नाहीये, विकेट आमची सुरक्षित आहे. आता फक्त तो खेळ या महाराष्ट्राचा विकास आम्हाला करायचा आहे. गोरगरीब आणि सामान्य माणसांच्या त्या अपेक्षा सरकारच्याकडनं त्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. त्याचा उल्लेख प्रगती मार्गाने दरवाजीने केला की काँग्रेसचे जे धोरण आहे की काँग्रेसचा हात आम आदमीचे साथ, तो जो आम आदमी आहे, तो जो सामान्य माणूस आहे, त्याच्या कल्याणाच्या पाठी म्हणून अनेक योजना हे सरकार आहे. तिला मुख्यमंत्री सारखे अपेक्षा आपण माझ्याकडे ठेवलेल्या आहेत, त्या पूर्ण केल्याच्या मी अनेक वेळा निवडणुकीत सांगितलं की मला कसलंही बाकीचं व्यसन नाही, कुठल्याचं तर होईल नाही, एकच करणार आहे विकास. काय करता येईल आणि कशा पद्धतीने योजना आपल्या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये घेऊन जाता येतील. आज जरा नागपूर शहरावर बघा, विलासपूर तेवाडीच्या भागातले निवडून आलेले खासदार, एकमेव खासदार निवडून आले विदर्भातल्या विलासपूर तेवाडी, एकमेव. आज नागपूरचं शहर देशात क्रमांक 1चं शहर, अतिशय सुंदर शहर, देशाच्या 10 शहरामध्ये टॉप 10 मध्ये नागपूर आहे. आता आपलं एवढंच म्हणणं आहे पुढच्या 5 वर्षामध्ये लातूर सुद्धा त्या टॉप 10 लातूरच्या शहर मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही हे जाहीर बोलणं आपल्याला ठिकाणी माहिती आहे. तर हे मराठवाड्यातलं एक अतिशय वेगानं पुढे येणारं हे शहर आहे. या शहराची लोकसंख्या जगतीने वाढती आहे, म्हणजे बाहेरचे लोक इथे येतात. अनेक लोक इथं उद्योगासाठी, धंद्यासाठी, शिक्षणासाठी, अनेक कामासाठी लातूरमध्ये लोक येत राहतात आपले घर. त्यासाठीचं नियोजन आम्ही आजपासून करतो. निवडणुकीच्या काळामध्ये जी आश्वासने आपल्याला दिलेली आहेत ती पूर्ण करण्याच्यासाठी म्हणून आणि लातूरच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी म्हणून बाहेर येणारी कुठला घेतला असेल तर उच्चस्तरीय कमिटी नेमली लातूरसाठी आणि पाणी या शहराला कुठून आणता येईल या संदर्भाचा सर्वेक्षण 1 महिन्यात करून त्यांना रिपोर्ट द्यावा. उन्हाळ्यामध्ये पुण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी असावी म्हणून सचिव आले, त्यांनी बैठक घेतली आणि उद्या मी स्वतः मांजरा धरणावर जातो. त्या धरणाची अवस्था आणि
लातूरच्या लोकांना प्यायला पाणी कसा बरा पुरवता येईल याची प्रत्यक्ष पाहणी आणि निर्णय घेण्याचं काम मी उद्या हातामध्ये